महाराज की जय. जे नातळे सिद्धधिकाशी नाडिले निग्रह तापसी वेळेला वले विधीशी तुझ्या विच्छेने. महाराज आनंद सामुदायिक साधू संस्थाच्या पूर्व काळामध्ये अमावस्येच्या कार्यामध्ये आम्हाला आमंत्रित या ठिकाणी शब्द व्यक्त होण्यासाठी त्याबद्दल त्याच्या कृपातर्फे वैयक्तिक माझ्या परिवारातर्फे माझ्यातर्फे त्यांचे लाख लाख आभार. गोपाळगिरी महाराजांचा आशय आहे. गोपाळगिरी महाराजांना ग्रंथ काय म्हणाला आहे गोळ्या काय काय गोपाळगिरी महाराजांचा आशय आहे. आपल्या संप्रदायाचं वाटलं पाहिजे, आपला संप्रदाय टिकला पाहिजे, आपला संप्रदाय वाढला पाहिजे आणि आपल्या संप्रदायाच्या लोकांना संप्रदायाचं काम केलं पाहिजे. आणि गोपाळगिरी महाराजांच्या माध्यमातून गोपाळगिरी महाराज भारती महाराज त्यांचं पुन्हा एकदा करतो, अभिनंदन करतो की त्यांनी हे अमावस्येचा कार्यक्रम करून नांदेड जिल्ह्यातल्या आनंद संप्रदायाला चालना दिली, मंदावलेल्या गतीला चालना दिली, वेग दिला. आणि पुन्हा गोपाळगिरी महाराजांची जिल्ह्यात साधू संतांची परवानगी घेऊन मला कुठला अधिकार अधिकार नाही, पण तुमची परवानगी घेऊन आहे आपल्या संप्रदायाच्या लोकांनी आपल्याच संप्रदायाचे ग्रंथ वाचावं, आपल्याच संप्रदायाच्या ग्रंथाचं पारायण करावं अशी माझी विनंती आहे. जय संस्थानावर चरित्र हे स्थापना आहे. मला वाटत नाही मला कोणाच्या प्रती आपल्या व्यक्त करत होतो अधिकार नाही. कोणाला कुठं बोलावं करावं फक्त महाराजाला करून मला काही कोणाची अधिकार नाही. आता ते कोणीतरी सिद्धांत बोलत माझा अनुभव नाही मला त्या ग्रंथामध्ये ग्रंथ आपण वाचावा. आपल्या ग्रंथाचं नाव आहे सिद्धांत, आपल्या ग्रंथाचं नाव आहे गुरुज्ञान, आपल्या ग्रंथाचं नाव आहे आनंद मार्ग, त्या मार्गाचं नाव आहे आनंद मार्ग. संप्रदाय आपल्या लोकांनी इतर संप्रदायाचा आपल्या स्टेजवर प्रचार याचा अर्थ इतर संप्रदायाचा द्वेष करतो असं नाही, पण आपला संप्रदाय सनातन असतो, पुरातन असतो, काळाचा असतो. आपल्या संप्रदायाची तुम्हाला मी ओळी सांगतो, हा पंथ सृष्टीच्या आधी म्हणूनच बोलत भेट हे जाणती शास्त्रात भेट क्षणाची या पंथाचा अभिमानी देवदत्त आला भोनी राहिला असे प्रतिष्ठा करून बघवतो. आपल्या देवाचं कार्य काय? अनंत युगा मूर्ती ज्याची आहे अक्षय, येणे जाणे काहीच नाही त्या स्वरूपाच्या ठाई, मार वय सदा सर्वदा शोभे सर्वांगरी, अवधूत वेश धरून क्रीडशी नाही. अमोल क्षत्र महापवित्र थोर त्रिभुवन चौसष्टीच्या देवी दैवता ध्याती रुची मुनी, 56 ब्रह्म मुक्त पावती. काय सांगते आतापर्यंत 56 बऱ्या सुरुवातीत गेले, 56 ब्रह्म मुक्त पावते 3 कोटी स्वयंभू धरणे. आतापर्यंत 3 कोटी स्वयंभू राजाचा उद्धार झाला.
माध्यमाप्रमाणे साऊंड जरा वाढवा. महाराजाच्या वाट्याला आली होळी आहे त्यांचा भक्त होळीला त्या चैतन्य मायेनं काय केलं विश्वरूप निर्माण केलं. विश्वरूपानं काय केलं ब्रह्मदेव निर्माण केला. ब्रह्मदेवानं काय निर्माण केलं हे प्रमाण दाखविषयी प्रमाण नाना विनोद नाना चेष्टा नाना विनोद या ब्रह्मदेवाच्या माध्यमातून सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाकडे कार्य केलं सृष्टी उत्पत्तीचं विष्णूकडे कार्य केलं पालन पोषण करण्याचं महेशाकडे कार्य केलं संहार करण्याचं आणि हे तीन मुलं लावून दिले हे मुलं कसे लावले कुठं लावले कुठून तयार झाले कुणालाही माहित नाही असं चर्चा केली आणि हा झाला तिचा विनोद कुणाचा चैतन्य माहित आता चैतन्य तुम्हाला सगळ्याला माहित आहे काय केले हे तुम्हाला माहित आहे झाला हे माहित आहे आकारित रूप आकार करीत हे माहित आहे आकारित रूप संवार करीत दुनिया भेटली आता हा खेळ आहे दुनियाचा आणि आपल्याला बघायचं दुनियाच्या बाहेरचा का केलं बघ केलं आमच्या मागे का लावून जन्मायचं मरायचं खायचं प्यायचं लहान खूप त्याच्यामध्ये तीन ताप तीन दोष शरविकार शरदूप आमच्या पाठीमागे एवढी बिमारी का लावली हे कुठून झाली हे मायेच्या करते असा खेळ करून आपल्या पाठीमागे हे ब्रह्मांड गोळामध्ये आपल्याला फिरय आणि ब्रह्मांड गोळाच्या बाहेर जे मार्ग आहे त्याला म्हणतात आणि आता आपण काय कशामध्ये हा प्रवृत्तीच्या खेळामध्ये प्रवृत्तीचे 21 कुळ कोणते निवृत्तीचे 21 कुळ कोणते 42वा कुळ कोणतं ते आपल्याला शोधायचं आहे त्याच्याकरता ही चर्चा आहे चला बघा तुझी इच्छा त्याची श्री माया जे चौ पुरुषार्थाची जननी आदी माया गुण शोभ निमळ माया दासी जेची शोभती. आता हे विच्छाशक्ती होय कोण होय 35व्या पदावरली ती माया वाचावपणा करणार नाही 35व्या पदावर पाय तिच्या हातामध्ये 4 पदार्थ आयटी आणून दिले परामाया परामाया अमृत हे 4 तिच्या हातामध्ये आणून दिले आयटी काय केले त्यांचं नामकरण केले त्या स्त्री मायेने हे 4 पदार्थ निर्माण करून त्याच्यामध्ये एक परमेश्वर जीवाच्या उदाहरण दैवता ठेवली तर भ्रमिश करण्यासाठी प्रपंच ठेवला रात्रंदिवस कष्ट करण्यासाठी आणि जीवाला उभय पक्षी म्हणून उभा केलं इकडे जातो तिकडे जातो मार्गाने जातो परमेश्वराकडे जातो प्रपंचाकडे जातो दैवताकडे जातो आता जीवाला उभय पक्षी ठेवलं एकीकडे परमेश्वर आहे जीव हे दोन नित्य होतं सगळेजण ध्यानात ठेवा तुम्ही नित्य आहात देव नित्य आहे तुम्ही सुद्धा नित्य आहात जीव तिथलाच होय देव तिथलाच होय दत्तात्रय प्रभू ज्या गावचा होय त्याच गावचं तुम्ही दोघांचं माहेर एकच नाही आनंद मालक आपला अपराध झालाय मूळ सृष्टीमध्ये संत वितंत घन सुस्वर अपराध झाल्यामुळे आपल्याला इथं आणलंय इथं आणून इथं ठेवलं नाही आपल्याला आता सप्त पाताळात नेऊन ठेवलंय तितक्या खोलात जाणार नाही मी विशेष नाही लक्षात आलं की एवढं मात्र मी तुम्हाला माझ्या बुद्धीला सुद्धा तेवढं सांगतो की आता या 4 पदार्थातला एक पदार्थ आपण आहोत दुसरा पदार्थ आहे जीव दुसरा पदार्थ आहे दैवता तिसरा पदार्थ आहे प्रपंच आणि चौथा पदार्थ आहे परमेश्वर आता दोघाला ओलांडून जाणारा कोण होय तर आपण प्रपंचाला नाही आम्ही 10% म्हणल्यावर तर आम्ही कोणते सांगायला
आपल्याला विनोद करायचा नाही. तुम्हाला म्हणलेला प्रश्न किंवा हात करा त्याबद्दल कुठेतरी असं बोलावं लागते. तर आपल्याला दैवता कशा सोडायच्या आणि प्रपंच कसा सोडायचा हे दाखवतो. हे कोळी समन्वया पुढे जातो. आता त्यावेळी म्हणला आता ऐका, पद्मिनी पत्राची वार्ता ती जाणारी भक्ता अनुभवावी अवचिता आत्मकल्याणासाठी. पद्मिनी पत्राची वार्ता ती जाणावी गुरुभक्ता अनुभवावी औचित्य आत्मकल्याणासाठी. पद्मिनी पत्राची वार्ता याचा अर्थ असा, कमळाचं फुल पाण्यातच जन्माला येते, पाण्यातच राहते, पण पाण्याच्या वेगळं राहते. तसं आपण प्रपंचातच जन्मल्या, दैवताच्या गावातच जन्मल्या, पण तिथंच राहून वेगळं राहण्याची जर प्रक्रिया केली तर आपल्याला आनंद मार्गाला प्राप्त करता येते. आता विषय आहे त्या गोळीचा चार पदार्थापैकी दोन हात नित्य, दोन हात अनित्य. उघडं करू शकतो. दोन हात खरे, दोन हात खोटे. आता खऱ्यानं खऱ्या करताय अर्थ, खऱ्यानं खोट्या करताय. प्रपंच खोटा आहे, दैवता खोटे आहे. परमेश्वर खरा आहे, जीव खरा आहे. जीवानं परमेश्वराकडे आता तर बायपास करावं. त्या गल्लीतून आपल्याला जायला अवघड आहे. आपल्याला पाठी मागून जावं लागेल. आणि या गलीतून जायला गेल्या तर तुम्हाला प्रपंच आणि दैवता जाऊ देऊ ते नाही, जाऊ शकत नाही. कारण ते काही ठाई आडवे येतात. म्हणून महाराज सांगायचे की बाबा आता हे ब्रह्मांड आहे, अंग्रेजीपणाचा खेळ आहे, त्याच्यामध्ये नाना विनोद आहे, नाना चष्टा आता, आणि त्याच्यामध्ये जीवाला भ्रमित करण्याचा खेळ आहे. हे खेळ भक्तानं ओळखावं. आपली बिराची आपली वसत आपण मोठ्या देशात ठेवा आणि आपल्या देशात जाण्याकरता आपल्याला काय प्रयत्न करावा लागेल त्याचा विचार आपल्या पुढे मांडणार आहे. आज अजित तुझी चितकळा जेथे विरे साधनाचा जिवाळा, महायोगियाची लढान चाले तेथे. या ठिकाणी आज आजही चितकळा नाव काय, आज आजही चितकळा. आज आजही चितकळाचे प्रकाश आहे त्या मायेचा. ते ब्रह्मांड निर्माण केले. त्या ब्रह्मांडामध्ये चार खाणी, चार वाणी, 84 मांडणी तयार करून ठेवले. आणि त्याच्यामध्ये जे 81 कोटी प्रवास होता, ते मुख्य होता महाराज पाटील. त्या प्रत्येक परिवारासोबत उपपरिवार असतात. उपपरिवार आपण गणितामध्ये घेतला नाही, मुख्य परिवार घेतलाय. आणि एवढ्या पसाऱ्यामधून पुढे जाणं शक्य आहे का? एवढ्या परिवारामधून पुढे जाण्याकरता आपल्याला काय करावं लागेल तर तिच्या चित्तला वाकावं लागेल. ते प्रमाण गोळ कसा तयार करायचा शोधावं लागेल. अविनाश महाराज, या ब्रह्मांड गोळामधून आपल्याला पोहोचण्याचा एक मार्ग सूक्ष्म. दात्यामध्ये वर्ण टाकते बाई, एका हाताने वर्ण टाकते, एका हाताने दात फिरविते. बाकीचे सगळे दाणे भरडा होतात, पण त्याच्यातले बी काही दाणे फुट्याकडे जातात. त्या जात्यातून तसे दाणे फुट्याकडे जातात. तसे या कर्मभूमीमधून, विकारभूमीमधून, दिव्यभूमीमधून, ब्रह्मभूमीमधून परभूमीमध्ये जाणारे लोक आज मी आता पाहिले. तिच्या चित्तळावर किनाऱ्याचे चक्षु त्याला प्राप्त झाले, त्याला प्राप्त झाले. हे नाव फुटाव आहे, हे नाव लटकाव आहे, हे स्वप्न होय, हे ब्रह्मनाव आहे. इथं खरं काहीच नाही, मृगजळ होय असं जाणून इथं काहीच कार्य करतात. आपल्या देशाकडे जाण्याचे काम करतो. तिचेनी तू सगुण झाला, तिचेने तू निर्गुण म्हणवितोसी. ये रवी तुझ्या स्वरूपाची कोण वर्णू शके पामर. मायेत फुलला जीव म्हणून अवतरले
बोले देव आते नंदन म्हणती सर्व परंतु नेनती मूळवार्ता बोलू कशी आगम्य आतर्के चौगाशी काही जणी झाल्या कशी काय पाड अठराचा ज्ञानेश्वरी देवळी आपण हाताने जन्मले या बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेविले मी नावाशी हो देऊन होती तुम्ही आम्ही ठेवलेल्या नावाचे आहोत. अजून आपलं जन्म नाव वेगळं आहे हा आणि निरालंबातलं नाव आपलं वेगळं आहे. तसं दत्ता हे नाव ठेवलेलं होय ठेवू नये काय तेच नाव घ्यावं लागतं. का घ्यावं लागते हा जिने त्याला अवताराला आणलंय तिने त्याला अवताराला आणण्याकरता पत्रिकाश्रमामध्ये हा तपश्चर्या केले साधू संतांची सेवा केले हा कष्टाश्रम परिपूर्ण केलाय ती अनुसयात आणि तिच्या योगानेच महाराज सगुण झाले आणि तिच्या योगानेच महाराज निर्गुण होते. गुणाचा सगुण झाला भक्ता कारण कोण केला निजनामाचा आभा काय ते निजनामाची पेटी हा त्या चितकळ्यात उघडली एक पेट निर्माण केली. जेवढी तिने चाललाय कर्मपेटीला दैवताने तिने निर्माण केल्या आणि आपलं नाव जीव नाव बी आपलं तिने ठेवले. आपलं नाव पहिलं होतं आत्मा आणि त्याच्या आधी होतं परमात्मा. परमात्म्याचा आत्मा झाला आता आत्म्याचा जीव केलाय. आता जीवाचं नाव काय काय ठेवलं ते तुम्हाला सांगतो सांगाय आता नाव बदला करू बरं बरं महाराजाची पूर्व ते आपलंच नाव ठेवलं जाते जीवच होय. आता त्या दशेला आपल्याला जायचं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे चौथा पदार्थ ओळखायचा. पदार्थ आपल्याला ओळखायचा आणि चौथ्या पदार्थाचं नाव काय आहे त्याचं मूळ नाव काय जन्मनाव तुझे स्वयंची पुढे तुझी मातेश्वरी वल्य ऋषीने लिंग चढविले गेली नवरची परी घरी आंदोळी शेतू वाहिला वाटे झाली स्वर्गाव भरे लोकीचे मानव झाले ऐकून घर करून आले दत्त तुझे आला राणा चिमोधरा वया श्री दत्त सोयरा नवनाथ कळा दाविते घर जोडून आरती करीतो चौथ्या पदार्थाचा मालक आलाय म्हणजे जीवाचा बाहेर होय त्याला ओळखून आपल्याला काय करायचं आहे पदार्थाचा जीव दैवता छेद करून आपल्याला कुठल्याच्या चौथ्या पदार्थाचा दैवते पदार्थ असा महाराज भारती महाराज या उत्तर विवेचन मांडायचं जिचे सत्यने तू आलासी रूपा रवी तू निर्गुण अरूपा कृपा सागर चिदरत्न दीपा मजानाथा सांभाळी. भारती महाराज म्हणाले देवराज प्रभू म्हणाले सगळे संत म्हणाले सगळे गुरुभक्त म्हणाले जेव्हा तुमच्या काय होय काय जे सत्यने तू आलासी रूपा रवी तू निर्गुण रूपा कृपा सागर
शरण मी जाऊ देवा तुमच्यासाठी आता मनसा कृष्णा कल्पना वासना कोटी माया दंडाळणी घातली घात किती काही केल्यानं होईना काय करू आता आव पावलं करी वेदच्या सर्व लवकराचा अबोध शब्द महापवित्र उच्चाचा ठाव माधवयुक्त चितरमध्ये तज्ञा भाव मार विचारी ते जाणिले किंवा तुझे नाव चतुराजाशी बोध करून तुझा पटिकाव भक्ताचा कैवारी धावून नव करी याव अनुसया माते विना पूर्ण अनुभव इंद्र गुणगाता अव पावलं करी भेटला कैवल्य दत्ता. दैवताची भक्ती करा वाऱ्या करा एक वर्ष दूर लावा मला फक्त देण्यात करून घ्यायचं फक्त अक्षराचं सात नामाचं नामस्मरण करा महाराजांची परवानगी घेऊन महाराजांनी सात नामं सांगितले शास्त्रामध्ये डायरेक्ट सप्त पाताळामध्ये कर्म तुम्हाला करण्याकरता आपण अर्कल्या भोग करण्याकरता महान आपण अर्कल्या विकार होते करण्याकरता सहजानंद आपण अर्कल्या करण्याकरता परब्रह्म येते आपण अर्कल्या ब्रह्मभूमीमध्ये करण्याकरता आपण अर्कल्या निरालंबामध्ये आपण अर्कल्या निरालंबामध्ये वर्णावया महिमा योग्यता नाही आगम दिगमा तेचे मी मंदमती पुरुषोत्तमा केवी वर्णू तुझ लागी देवा कुठले हा कसे हा आरोप अरूप तुझे मायेच्या पोटी सर्व जाणीव नेहमी याची खात आरोप आहे सगळ्याला भ्रांत पडते कोणी देव आता आहे म्हणाले कोणी देव तसा आहे म्हणाले दुसरा आहे म्हणाले कोणी देव दुसरा आहे म्हणाले आता काहीच नाही देव देव अनुसयला कळणार नाही पण तुम्हाला कळत कळाला नाही म्हणून त्या बाईने सांगितलं अनंत सूर्याची आरोपा अनंत सूर्य लजित झाले माय वरून संताईना म्हणजे मला आगम निगम किती झाले गौतम झाले माझ्या अशा प्रकारचे आपला लहानपणा आपला बालकपणा गौतम भारती महाराज आपल्या जीवनात करा देत आणि मोठा जागरण शेवटाला जाण्याकरता काय कराले कृष्णेची मागणी जर झाली मला बघ बोललं जर झाली हवा म्हणाव काय म्हणाव पावना प्रसादाचा वाक्य उदयात सत्स्वरूपाचे माया आणि सेवा तुझा वेळ भगवानगिरी महाराज भारती महाराज गोपाळगिरी महाराज पटेल